नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन चार्ट स्टोरीमध्ये. आज बँक निफ्टीने आपल्याला खूपच त्रास दिला. ते कसा? चला बघूयात. तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलं होतं की ही लेवल खूप इम्पॉर्टंट लेवल आहे आणि ही लेवल मल्टिपल टाइम्स टेस्ट झाली आहे ऑलरेडी. आणि मग जेव्हा कुठली पण लेवल मल्टिपल टाइम्स टेस्ट होते तेव्हा ते ब्रेक होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. मग तसंच बँक निफ्टी जेव्हा थोडंसं गॅप डाऊन उघडलं आणि हे रिटेस्ट केलं, तसं माझं शॉर्ट बायस क्रिएट झाला आणि मी प्लॅन केलं एक मोठं टार्गेट. पण मला पाहिजे होतं एक एंट्री पॉईंट. तर एंट्री पॉईंट आता भेटला कुठे? आज मी जसं एक्सपेक्ट करत होतो मोठी डाऊन मूव, ती तर आली, पण ती ज्या प्रकारे आली ते आपल्याला खूप त्रासदायक होतं. कारण मी हर एक पॉईंटला मी एंट्री केली होती. इकडे, इकडे, इथे मी मल्टिपल ट्रेड्स घेतले होते. पण होत काय होतं की हर लेवलला बायर्स किक इन होत होते आणि हर लेवल ते डिफेंड करायचं ट्राय करत होते आणि त्याच्यामुळं आपला हिट होत होता ट्रेलिंग स्टॉप लॉस. म्हणजे मी एंटर करायचो, मला एक मोठा प्रॉफिट दिसायचा आणि प्राईस लगेच रिव्हर्स होऊन माझा ट्रेलिंग स्टॉप लॉस हिट व्हायचा. लिटरली माझे 4 ते 5 हजारचे प्रॉफिट मी बुक केलेत 500 ते 600 रुपयामध्ये. अशा हर एक ट्रेडमध्ये ट्रेलिंग स्टॉप लॉस हिट होत गेला. मग असे मी मल्टिपल ट्रेड्स घेत गेलो कारण मी प्रॉफिटमध्ये बुक करत होतो. मग त्याच्यामुळे माझी रिस्क ॲपेटाईट बनून राहिली आणि त्याच्यामुळे मी नेक्स्ट ट्रेड प्लॅन करत होतो. मग असे मी मल्टिपल ट्रेड्स पंच केले आणि आज आपण बुक केलेत अराऊंड 2800 रुपये. तर असे दिवस येत असतात की तुम्हाला वाटते की डाऊन मूव्ह येईल. इथे डाऊन मूव्ह आली देखील आणि डाऊन मूव्ह पण मोठी होती, बट ती ज्या प्रकारे आली एकदम ग्रॅज्युअली रिट्रेसमेंट येत, थोडी डाऊन मूव्ह परत रिट्रेसमेंट येत, तर मग हे मग त्रासदायक ठरतं. पण तुम्हाला तुमचं कंपोजर मेंटेन करायचं आहे आणि योग्य त्या रीतीने ट्रेड करायचं आहे. कारण अशा ठिकाणी ओव्हर ट्रेडिंगचे चान्सेस खूप वाढतात. आज पण माझ्याकडून ते चान्सेस होते, बट फॉर्च्युनेटली माझे ट्रेलिंग स्टॉप लॉस हिट झाले आणि त्याच्यामुळे मी प्रॉफिटमध्ये क्लोज करू शकलो. तर असा होता बँक निफ्टीचा ट्रेड. आणि मी इथेरियममध्ये देखील ट्रेड घेतला होता सकाळी. इथेरियममध्ये ट्रेड आयडिया ही होती की हा एक सपोर्ट झोन होता आणि मला वाटलेलं की इथेरियम इथे थोडं सपोर्ट घेऊन थोडं रिट्रेसमेंट वगैरे येऊ शकतं. मग त्याच्या बेसिसवर मी 2 ट्रेड प्लॅन केले. पहिल्यांदा मी लाँग एंट्री केली होती अराऊंड ह्या लेवलला इकडे आणि सेकंड मी लाँग एंट्री केली होती इथे. पण दोन्ही पण ट्रेड्समध्ये माझा स्टॉप लॉस हिट झाला आणि आपण बुक केलं टोटल 2000 रुपयाचा लॉस. तर हा तुम्ही बघू शकता इकडे की 711 रुपये पहिल्या ट्रेडमध्ये लॉस, जो की मी बुक केला सकाळी 10 वाजता. आणि सेकंड ट्रेड हे कमिशन आहे, हे टॅक्सेस आहेत. सेकंड ट्रेडमध्ये आपण बुक केलं आहे 1300 रुपयाचा लॉस, जे की आपण बुक केलं आहे 12:30 वाजता. तर असे 2 ट्रेड होते आणि दोन्ही ट्रेडमध्ये आपण लॉस बुक केलेला आहे. तर टोटल आपला दिवस बघायला गेलं तर मग नेट टू नेट ब्रेक इव्हन टाईप दिवस आहे, कारण इकडे आपण लॉस बुक केला आहे आणि बँक निफ्टीमध्ये प्रॉफिट बुक केलं आहे. तर आज नो प्रॉफिट नो लॉस अशा टाईपचा दिवस आहे. तर ही होती आजची चार्ट स्टोरी मित्रांनो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या ट्रेडर मित्रांना मैत्रिणींना सेंड करा. तोपर्यंत ट्रेड करत राहा, रिस्क मॅनेज करत राहा. धन्यवाद.